Hello students, welcome to the new session of the systematics of living organisms. हा सेकंड टॉपिक आपण पाहतोय. या टॉपिक मध्ये आपण 5 किंगडम सिस्टीम गिवन बाय विटकर ही सिस्टीम अभ्यासतोय. या सिस्टीम मध्ये आपण जे 5 किंगडम बघतोय त्याच्यामध्ये फर्स्ट किंगडम आपण जो पाहिलेला आहे तो मोनेरा, त्याची वैशिष्ट्ये, त्याचे वेगवेगळे टाइप्स. सेकंड बघितला तो प्रोटिस्टा, त्याच्या वेगवेगळे ग्रुप्स अभ्यासले, त्याची वैशिष्ट्ये अभ्यासली. नंबर 3 बघितला तो किंगडम प्लांटी. आणि आता याच्यानंतर आपल्याला जो बघायचा आहे तो म्हणजेच किंगडम फंगाय. सो किंगडम फंगाय. फंगाय किंवा फंजाय हा 4th नंबरचा किंगडम आपण पाहतोय. उच्चार कोणताही करू शकता, किंगडम फंगाय किंवा फंजाय. आता आपण कोणताही किंगडम पाहत असताना जनरली त्याचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बघत असतो. काय काय कॅरेक्टरिस्टिक्स पाहतोय आपण, जसं की सेल स्ट्रक्चर, बॉडी स्ट्रक्चर, त्याच्यानंतर न्यूट्रिशन असेल, फूड असेल, डीएनए असेल, रायबोझोम्स. आपला जो प्लॅन आहे त्या प्लॅन नुसारच बघणार आहे. सुरुवातीला आपण बघणार आहे त्याचं सेल स्ट्रक्चर. नंबर 1 फीचर आहे सेल स्ट्रक्चर किंवा सेल ऑर्गनायझेशन. आपल्याला माहित आहे फक्त आणि फक्त फर्स्ट किंगडम असतो जो मोनेरा, तो फक्त प्रोकॅरियोटिक असतो, बाकी सगळे युकॅरियोटिक असतात. सो युकॅरियोटिक. त्याच्यानंतर बॉडी स्ट्रक्चर. ज्याला आपण युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर म्हणत असतो. तर याच्यामध्ये दोनही प्रकारचे आहेत. सम आर युनिसेल्युलर, सम आर मल्टीसेल्युलर. सो मोस्ट युनि और मल्टीसेल्युलर. काही एक पेशी आहेत, काही बहुपेशी आहेत. मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन पोषणाची पद्धत असते. ॲटोट्रोपिक, हेटरोट्रोपिक. तर हे हेटरोट्रोपिक आहे, स्पेशली सॅप्रोफायटिक आहे. सो हेटरोट्रोपिक, ट्रोफिक, स्पेशली सॅप्रोफायटिक. मृतोपजीवी म्हणतो आपण याला, सॅप्रोफायटिक. डेड बॉडीवरती ते जगतात. त्याच्यानंतर इंटेक ऑफ फूड. इंटेक ऑफ फूड, अन्न पदार्थ घेण्याची त्यांची जी पद्धत असते ते ऍब्सॉर्ब करून घेतात, शोषून घेतात. सो फंगाय आर द बेस्ट ऍब्सॉर्बर थ्रूआउट द ऑल लिव्हिंग. सो बाय ऍब्सॉर्प्शन, ऍब्सॉर्प्शन ऑफ फूड. ओके. त्याच्यानंतर सेल ऑर्गेनली बघतो. युकॅरियोटिक आहे म्हणजे पेशीचे अंगक प्रेझेंट असतात. सो सेल ऑर्गेनलीज. प्रेझेंट. डीएनए ऑलरेडी माहित आहे आपल्याला. जर युकॅरियोटिक असेल तर कॉम्प्लेक्स असतो, डबल स्टँडर्ड असतो. सो डीएनए becomes complex, double stranded. त्याच्यानंतर रायबोझोम्स बघायचे असतात. आपला सिक्वेन्स बदलायचा आहे. रायबोझोम्स आपल्याला माहित आहे युकॅरियोटिक सेल असेल तर ते लार्जर साईजचे असतात, प्रोकॅरियोटिक असेल तर स्मॉल. सो लार्जर. आणि लार्जर असेल तर टाइप असतो एटीएस टाइप.
प्रोटीन सिंथेसिसचं काम करतात. फॅक्टरी ऑफ प्रोटीन सिंथेसिस म्हणायचं रायबोझोमला. याच्यानंतर त्याची सेल वॉल असते. सेल वॉल इज मेड अप ऑफ कायटिन पॉलिसॅकॅराइड असतं. कायटिननी तयार झालेली असते. मेड अप ऑफ कायटिन is a type of polysaccharide. ओके. आणि याच्यामध्ये रिझर्व फूड मटेरियल असतं. साठवलेले रिझर्व फूड म्हणजे साठवलेले अन्न पदार्थ असतात. जसं की आपण प्रत्येकामध्ये बघत आलेलो आहे. याच्यामध्ये फक्त एकच महत्वाचं रिझर्व फूड असतं, ते म्हणजेच ग्लायकोजन. ग्लायकोजन हा सुद्धा एक प्रकारचा पॉलिसॅकॅराइडच आहे. कार्बोहायड्रेटचा टाइप आहे पॉलिसॅकॅराइड. काही एक्झाम्पल आहेत की आपण याचे वेगवेगळे टाइप्सही बघणार आहे. एक्झाम्पल तर याच्यामध्ये वेगवेगळी फंगसचे एक्झाम्पल आहेत. म्युकर आहे, अस्पार्जिलस आहे, पेनिसिलिन आहे, वेगवेगळ्या प्रकारचं याचं एक्झाम्पल. मशरूम्स आहेत, अगॅरिकस. So these are the various types of characteristics of the kingdom fungi. बरेचसे कॉमन आहे. युकॅरियोटिक, युनिक किंवा मल्टीसेल्युलर असतो. हेट्रोट्रोपिक स्पेशलिस्ट सॅप्रोफायटिक आहे, मृतोपजीवी आहे. फूड घेत असताना ऍब्सॉर्प्शन शोषून घेतले जातात. पेशीची सगळी अंगक त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. डीएनए हा कॉम्प्लेक्स आणि दोन स्ट्रँडनी तयार झालेला असतो. रायबोझोम हे मोठ्या साईजचे असतात, एटीएस टाईपचे प्रोटीनचं काम करतात. सेल वॉल मात्र त्याची कायटिननी तयार झालेला आहे. कायटिन हा पॉलिसॅकॅराइड आहे. साठवलेले अन्न पदार्थ ग्लायकोजन असतात, ही पॉलिसॅकॅराइड आहे. आणि याचे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत म्युकर, अस्पार्जिलस अँड अगॅरिकस. आता आपल्याला याच्यामध्ये हे जे फंगस पार्ट बघितला, किंगडम फंगाय, या किंगडम फंगायचे वेगवेगळे टाइप्स आहेत. हे टाइप्सही आपल्याला पाहिजे. आणि याच्यामध्ये काही फंगाय असे आहेत की ज्यांचं सिम्बायोटिक असोसिएशन होतं. काही फंगाय असे आहेत की जे युजफुल आहेत. काही फंगाय असे असतात की जे हार्मफुल असतात. म्हणजे जसं की इथं आपण असं म्हणूया, सो फंगाय शोज सिम्बायोटिक असोसिएशन. सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे फायदेशीर संघटन करतात. सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजेच दोन किंवा दोनपेक्षा जास्त पार्टनर एकत्र येतात. एकत्रित राहणं याला म्हणायचं असोसिएशन, संघटन म्हणायचं. आणि सिम्बायोटिक याचा अर्थ फायदेशीर, जसं की लायकेन्स असेल किंवा मायकोरायझा. फॉर एक्झाम्पल लायकेन्स. लायकेन्स पार्ट आपण या टॉपिक मध्ये याची वैशिष्ट्ये बघणार आहे डिटेल मध्ये. दुसरं मायकोरायझा. हे मात्र असोसिएशन करतात. मायकोरायझा आणि एक मिनिट, मायकोरायझा अँड लायकेन्स. या लायकेन्स मध्ये दोन पार्टनर असतात. एक असते अल्गी आणि एक असते फंगस. आणि दुसरी असते फंगस. याच्यात दोन पार्टनर असतात. एक असते फंगस आणि दुसरे असते ते रूट्स. फंगस अँड रूट्स ऑफ हायर प्लांट्स. हे दोन एकत्र आले की मायकोरायझा तयार होते. हे दोन एकत्र आले की लायकेन्स तयार होतात. म्हणजे सिम्बायोटिक असोसिएशन करणारे पण फंगस आहेत. काही फंगाय आहेत ते युजफुल फंगाय आहेत, तेही आपण पाहणार आहे. म्हणजे सिम्बायोटिक असोसिएशन करणारी ही जी कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला कळालेले आहेत. बघा, कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेले आहे. कॅरेक्टरिस्टिक्स व्यवस्थित नोट करा, नोटबुक मध्ये व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या.
ओके. आता याच्यानंतर आपल्याला ही जी फंगाई आहे ह्या फंगाईची जनरल वैशिष्ट्य कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहेत की सम आर, आत्ताच आपण बघितलं की दे आर युजफुल, सम फंगाई आर हार्मफुल, सम फंगाई आर युजफुल, सम आर शोज असोसिएशन. थोडस डिटेल मध्ये आपण लिहूया की जसं की आता बघितलं आपण सिम्बायोटिक फंगाई असोसिएशन. नंबर 1 symbiotic fungi. They shows beneficial association, फायदेशीर संघटन असतं. याचं एक्झाम्पल आहे फर्स्ट आत्ताच आपण बघितलं लायकेन्स. याच्यात दोन पार्टनर आहेत, एक असते अल्गी, दुसरे असते फंगस. हे आपण पुढे डिटेल पाहणार आहे. दुसरा आहे सेकंड एक्झाम्पल आहे याचं, ते म्हणजेच मायकोरायझा. याच्यात दोन पार्टनर असतात. एक पार्टनर असतो तो म्हणजेच रूट्स ऑफ हायर प्लांट्स, आणि दुसरा असतो तो फंगस. याला असोसिएशन म्हणायचं, बेनिफिशियल असोसिएशन ह्या दोघांचं आणि ह्या दोघांचं असतं. बेनिफिशियल असोसिएशन, फायदेशीर संघटन. दोघांना एकमेकाचा फायदा असतो म्हणून ते दोघं एकत्र राहतात. त्यांना वेगळं केलं तर ते त्यांना नॉर्मल लाईफ जगता येत नाही, ते मग एकत्र येऊन राहतात. देन नंबर 2 युजफुल फंगाई. सम युजफुल फंगाई. युजफुल फंगाई वेगवेगळ्या फंगाई आहेत की जे आपल्याला फायदेशीर आहेत, मदत करतात, युजफुल आहे. जसं की अगॅरिकस, ज्याला आपण मशरूम म्हणतो. ऍज अ फूड सोर्स म्हणून आपल्याला फायदा होतो. देन ईस्ट आहे नंबर 2. ही युनिसेल्युलर फंगस आहे. ईस्ट युनिसेल्युलर आहे, खूप महत्वाचे फंक्शन करते. बेकरी प्रोडक्ट्स असतील किंवा अल्कोहोलिक प्रोडक्ट असतील ज्याला ब्रेवरीज म्हटलं जातं. सो बेकरी अँड ब्रेवरीज, बेकरी अँड ब्रेवरीज मध्ये याचा उपयोग केला जातो. अल्कोहोलिक प्रोडक्ट्स असतात त्याला ब्रेवरीज म्हणायचं, आणि बेकरी मध्ये सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर आहे ते पेनिसिलियम नंबर 3. पेनिसिलियम फंगस आहे की ज्याच्यापासून तुम्हाला माहित आहे अँटीबायोटिक्स तयार केला जातं. पेनिसिलिन हे अँटीबायोटिक्स आहे की जे पेनिसिलियम पासून तयार केलं जातं. सो पेनिसिलियम. प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स, अँटीबायोटिक प्रोडक्शन. काही फंगाई आहेत त्या मात्र हार्मफुल आहेत. हार्मफुल फंगाई, याचं एक्झाम्पल आहे पक्सिनिया. फॉर एक्झाम्पल पक्सिनिया. ही जी पक्सिनिया फंगस आहे कॉजेस डिसेस टू दी प्लांट्स अँड अॅनिमल्स, मोस्टली प्लांट्स. डिसीज to the plants and animals.
डिसीज तयार करते म्हणजे ती हार्मफुल आहे, यांच्यापासून आपल्याला हे प्रोडक्ट्स मिळतात म्हणून ते युजफुल आहेत, आणि हे जे आहेत हे संघटन करून राहतात, फायदेशीर संघटन करतात, याला म्हणायचं सिम्बायोटिक फंगाई. एक्झाम्पल आहे लायकेन्स, मायकोरायझा. युजफुल फंगाईचे एक्झाम्पल आहेत अगॅरिकस म्हणजे मशरूम आहे, इस्ट याला बेकर्स इस्ट असंही म्हटलं जातं, बेकरीमध्ये, ब्रेवरीज मध्ये, अल्कोहोलिक प्रोडक्ट्स मध्ये पण वापरलं जातं. पेनिसिलियम आहे, याच्यापासून पेनिसिलिन नावाचं अँटीबायोटिक्स तयार केलं जातं. हार्मफुल फंगाईमध्ये पक्षिणी आहे की जे डिसीज तयार करतं प्लांट्स अँड अॅनिमल्सला. सो दीज आर दी इम्पॉर्टन्स ऑफ दी फंगाई. कॅरेक्टरिस्टिक्स झाले, इम्पॉर्टन्स झाले. आता आपल्याला याच्यामध्ये हे जे फंगाई आहे या फंगाईचे वेगवेगळे टाइप्स आहेत, ते टाइप्सही आपल्याला पाहायचे आहेत. हे टाइप्स पाहायच्या अगोदर हे जे 3 महत्वाचे इम्पॉर्टन्स लिहिले आहेत ती लिहून घ्या. ओके, चला तुम्ही लिहून घेतलेलं असेल. आता आपल्याला हे जे फंगाई आहे फंगाईचे वेगवेगळे टाइप्स बघायचे आहेत. सो टाइप्स ऑफ फंगाई. टाइप्स ऑफ फंगाई. टाइप्स ऑफ फंगाई. फंगाईचे वेगवेगळे टाइप आपण बघणार आहे. इथं आपण प्रत्येक टाइप आहे त्याची कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहे. 4 महत्वाचे टाइप्स आहेत फंगाईमध्ये. हे 4 महत्वाचे टाइप्स कोणकोणते आहेत ह्याचा आपण सगळ्यात शेवटी फ्लोचार्ट पण एक तयार करणार आहे. 1 बाय 1 आपण अभ्यासणार आहे. फर्स्ट टाइप आहे याच्यामध्ये नंबर 1 आहे तो म्हणजेच फायकोमायसिटीज. फायकोमायसिटीज किंवा याला झायगोमायसिटीज असंही म्हटलं जातं किंवा लोअर फंगाई. ओके, हा पहिला टाइप आहे. याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघायच्यात आपल्याला. कॅरेक्टरिस्टिक्स त्याची वैशिष्ट्य पाहिजे आहेत 1 बाय 1. ओके, काय काय वैशिष्ट्य पाहणार आहे हे आपण एकदा फिक्स लिहून ठेवूया. त्याचं एक ऑथर नेम असतं. ऑथर नेम काय आहे हेही आपल्याला बघायचं आहे. नंबर 2, त्याची जी बॉडी असते फंगसची, फंगसच्या बॉडीला मायसेलियम म्हटलं जातं. म्हणजे समजा अशी जर फंगस असेल, हा फिलामेंट आहे, हा मायसेलियम आहे. एकूण स्ट्रक्चरला म्हणायचं मायसेलियम. काय म्हणायचं? मायसेलियम. आणि याचा हा सिंगल युनिट दिसतो, याला हायपी म्हणायचं. काय म्हणायचं? हायपी. या हायपी मध्ये जर पार्टिशन्स असतील, असे पार्टिशन्स दिसत असतील तर या पार्टिशनला म्हणायचं सेप्टा. अनेक असतील तर सेप्टेट म्हणायचं. सेप्टेट. सिंगल असेल तर सेप्टा. सेप्टा म्हणजेच पार्टिशन, अनेक आहेत म्हणून सेप्टेट मायसेलियम म्हणायचं. काही वेळा याच्यात पार्टिशन नसतं, मग पार्टिशन नसेल तर याला म्हणायचं असेप्टेट. काय म्हणायचं? असेप्टेट. आता पार्टिशन नाही आहे पण केंद्रक अनेक असतात, मल्टीन्यूक्लिएटेड असतं. सो विदाउट पार्टिशन मल्टीन्यूक्लिएटेड याला म्हटलं जातं कोइनोसाइटिक. कोइनोसाइटिक. टर्म क्लिअर झाल्या का बघा. फंगसच्या एकूण बॉडीला काय म्हणायचं? मायसेलियम. त्या बॉडीचे जे पार्ट्स आहेत, फिलामेंट्स आहेत, याला काय म्हणायचं? हायपी. काय म्हणायचं? हायपी. त्याच्यामध्ये पार्टिशन असेल तर त्याला सेप्टेट मायसेलियम म्हणायचं. काय म्हणायचं? सेप्टेट. पार्टिशन्स प्रेझेंट. जर त्याच्यामध्ये असा फिलामेंट आहे, हायपी आहे की ज्याच्यात पार्टिशन नाही, पार्टिशन नसेल तर म्हणायचं असेप्टेट. काय म्हणायचं? असेप्टेट. आणि याच्यात अनेक केंद्रक असतील
पार्टिशन नाही आणि अनेक केंद्रक असतील तर याला म्हणायचं कोइनोसायटिक. असेप्टेट अँड कोइनोसायटिक मल्टीन्यूक्लिएटेड असतो. सो दिस इज अबाउट स्ट्रक्चर. बॉडी म्हणतो आपण, याला मायसेलियम म्हटलं जातं. ते मायसेलियमचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपल्याला बघायचं आहे प्रत्येकाचं. सो नंबर 2 बघायचं आपल्याला. फर्स्ट बघितलंय की ऑदर नेम, दुसरं मायसेलियम म्हणजे त्याची बॉडी कशी असते हे बघायचं आहे आपल्याला. हायपी म्हणून थोडक्यात. नंबर 3 त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे स्पोर्स तयार केले जातात रिप्रोडक्शन साठी. सो स्पोर्स, स्पोर फॉर्मेशन. आणि मग सगळ्यात शेवटी त्याचं एक्झाम्पल बघायचं आहे. एक्झाम्पल्स काय असतील ते, ही सगळी वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय काय वैशिष्ट्य आहेत बघा. एक ऑदर नेम आहे, मायसेलियम आहे, स्पोर्स आहेत आणि एक्झाम्पल्स आहे. वन बाय वन आपण हे सगळे डिटेल बघणार आहे. पहिला टाइप आपण कोणता घेतलेला आहे, फायकोमायसिटीज किंवा त्याला झायगोमायसिटीज किंवा काय म्हणायचं असतं, लोअर फंगाय. आता याचं जे ऑर नेम आहे, ह्या लोअर फंगायला असंही म्हटलं जातं ऑदर नेम मध्ये अलगल फंगाय. अलगल फंगाय हे त्याचं ऑर नेम आहे. अलगीसारखे कॅरेक्टर्स दिसतात आणि म्हणून त्याला म्हणायचं अलगल फंगाय किंवा असोसिएशन असतं म्हणून याला म्हटलं जातं अलगल फंगाय. आता याचं मायसेलियम किंवा हायपी म्हटलं तर तो कसा असतो, तर तो असेप्टेट असतो. असेप्टेट अँड कोइनोसायटिक असतो. कसा असतो, कोइनोसायटिक. म्हणजेच पार्टिशन नाही पण अनेक केंद्रक असतात, मल्टीन्यूक्लिएटेड असतो ज्याला आपण काय म्हणतो, कोइनोसायटिक. कोइनोसायटिक. ओके. स्पोर्स, झायगोस्पोर्स तयार केले जातात. हे नावावरून लक्षात ठेवायचं, झायगोमायसिटीज प्रोड्यूस झायगोस्पोर्स. याचं जे एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल म्युकर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो रायझोपस आहे. रायझोपस, रायझोपसला असंही म्हटलं जातं ब्रेड मोल्ड म्हटलं जातं. ब्रेड मोल्ड कोणाला म्हणायचं, रायझोपसला. आणि त्याच्यानंतर अल्बुगो आहे जी पॅरासाइटिक फंगाय आहे. पॅरासाइटिक ऑन मस्टर्ड. पॅरासाइटिक ऑन मस्टर्ड. मोहरीच्या झाडावरती हे परजीवी आहे, पॅरासाइटिक आहे. अल्ब्युगो, रायझोपस अँड म्युकर. सो दीज आर द एक्झाम्पल. व्हेरी सिंपल. अलगल फंगाय, असेप्टेड कोइनोसायटिक, झायगोस्पोर, म्युकर, रायझोपस अँड अल्ब्युगो. सो दिस इज द फर्स्ट टाइप, फायकोमायसिटीज किंवा झायगोमायसिटीज लोअर फंगाय. टाइप कळलेला आहे, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. आता याचा सेकंड टाइप आपल्याला बघायचा आहे. नंबर 2 टाइप आपल्याला बघायचा आहे. नंबर 2 टाइप आहे तो म्हणजेच अस्कोमायसिटीज. कोणता टाइप बघायचा आपल्याला, अस्कोमायसिटीज. नंबर 2 अस्कोमायसिटीज. आता याच्यात काय बदल होईल, आपले पॉइंट्स बदलायचे नाहीत, फक्त हे बदलायचे. हीच कॅरेक्टरिस्टिक्स बदलायचे आहे. उरलेले पॉइंट्स आपले कॉमन पॉइंट्स आहेत. चला, अस्कोमायसिटी. अस्को म्हणजे सॅक, बॅग लाईक स्ट्रक्चर असतं आणि म्हणून त्याचं अदर नेम होतं सॅक फंगाय. हे एमसीक्यू आहे. अगोदरचा टाइप बघितला त्याला आपण अलगल फंगाय म्हटलं होतं. अस्कोमायसिटीजला काय म्हणायचं, सॅक फंगाय म्हणायचं. आता याचा जो मायसेलियम आहे म्हणजे बॉडी स्ट्रक्चर आहे त्याला आपण मायसेलियम किंवा हायपी कन्सिडर करत असतो.
तो मात्र सेप्टेट आहे, म्हणजे पार्टिशन असतं आणि ब्रँचड असतो. सो मायसिलियम इज सेप्टेट अँड ब्रँचड. ब्रँचेस असतात शिवाय पार्टिशन असतं, म्हणून त्याला काय म्हणायचं, सेप्टेट. म्हणजे हे असं स्ट्रक्चर असतं, हे ब्रँचड स्ट्रक्चर आहे, शिवाय याच्यात पार्टिशन असतं, आणि म्हणून याला म्हणायचं सेप्टेट अँड ब्रँचड. ओके. आता नावावरून सांगता येतं स्पोर्स कोणते तयार करेल, अस्कोस्पोर्स. प्रोड्यूस अस्कोस्पोर्स. काय तयार करतो, अस्कोस्पोर्स. आता याची भरपूर एक्झाम्पल आहेत, जसं की अस्पारजिलस आहे, अस्पारजिलस. त्याच्यानंतर पेनिसिलियम आहे, अस्पारजिलस पेनिसिलियम. क्लॅव्हिसेप आहे, क्लॅव्हिसेप्स. न्यूरोस्पोरा, न्यूरोस्पोरा. अँड सॅकॅरोमायसेस, ईस्ट म्हणतो आपण सॅकॅरोमायसेस, सॅकॅरोमायसेस इज नथिंग बट ईस्ट. ही त्याची वेगवेगळी एक्झाम्पल्स आहेत. सो दिस इज अबाउट अस्कोमायसिटीज. कॅरेक्टरिस्टिक्स नोट करा, व्हिडिओ पॉज करा आणि कॅरेक्टरिस्टिक्स नोट करा. अस्कोमायसिटीज कळलेलं आहे. याच्यानंतरचा जो टाईप आहे तुम्ही हे लिहून घेतलेलं असेल, नेक्स्ट टाईप आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजेच बॅसिडिओमायसिटीज. नंबर 3. बॅसिडिओमायसिटीज. मायसिटीज. बॅसिडिओमायसिटीजची वैशिष्ट्ये बघायची आहेत. हे मुद्दे कॉमनच ठेवायचे आहेत, फक्त याच्यात काय काय बदल होतो तो आपल्याला बघायचा आहे. ओके. या बॅसिडिओमायसिटीजला असंही म्हटलं जातं क्लब फंगाय म्हणायचं. अदर नेम आहे याचं क्लब फंगाय, क्लब फंगाय. बघा आपण ऑर्नेम प्रत्येकाचं लिहित असतोय. मायसेलियम किंवा बॉडी स्ट्रक्चर सेम असतं, ब्रँचड असतं आणि सेप्टेट असतं, म्हणजे त्याला अनेक ब्रँचेस तयार झालेले असतात, शिवाय ते सेप्टेट पण असतं. सो ब्रँचड, सेप्टेट अँड ब्रँच्ड, सेप्टेट अँड ब्रँच्ड. राईट. स्पोर्स नावावरून लक्षात ठेवायचे, जसं की आपण झायगोमायसिटीज झायगोस्पोर, अस्कोमायसिटीज अस्कोस्पोर्स. लाईकवाईज बॅसिडिओमायसिटीज बॅसिडिओस्पोर्स, बॅसिडिओस्पोर्स. ओके. आता याचे एक्झाम्पल्स काय काय आहेत, तर याचे एक्झाम्पल्स वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यामध्ये अगॅरिकस, ज्याला आपण मशरूम म्हणतो. काही मशरूम हे इडिबल असतात, खाण्यास योग्य असतात, काही नॉन इडिबल असतात. त्याच्यानंतर गॅनोडर्मा, गॅनोडर्मा याला ब्रॅकेट फंगाय पण म्हटलं होतं. गॅनोडर्मा इज ऑल्सो कॉल्ड एज ब्रॅकेट फंगाय. युस्टिलॅगो. नेक्स्ट युस्टिलॅगो. So Eustilago is also fungi. Smoot म्हटलं होतं याला, स्मूट, स्मूट्स also called as smoots. आणि मगाशी आपण बघितलं होतं पक्सिनिया, पक्सिनिया is causes disease to the plant. रस्ट नावाचा डिसीज, गावावरती जो तांबेरा तयार होतो, रस्ट म्हटलं जातं.
सो दिस इज अबाउट बॅसिडिओमायसिट. क्लब फंगाय म्हणायचं, सेप्टेट आहे, ब्रँचड मायसिलियम आहे, स्पोर्स नावावरून लक्षात ठेवायचे, बॅसिडिओ स्पोर्स. एक्झाम्पल आहे अगॅरिकस म्हणजे मशरूम म्हणायचं. गॅनोडर्मा आहे, हे गॅनोडर्माला ब्रॅकेट फंगाय पण म्हटलं जातं. युस्टिलॅगो आहे, स्मूट्स म्हटलं जातं, आणि पक्षिनियाला रस्ट म्हटलं जातं. सो दिस इज अबाउट थर्ड इम्पॉर्टंट टाइप ऑफ दी फंगस. कॅरेक्टर्स व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. हे लिहून घेतलेलं असेल. शेवटचा टाइप बघायचा आहे तो म्हणजे ड्यूटेरिओमायसिटीज. नंबर 4 टाइप आहे ड्यूटेरिओमायसिटीज. सो लास्ट टाइप आहे ड्यूटेरिओमायसिटीज. मायसिटीज म्हणजेच फंगस. त्याचा अदर नेम आहे, याला दुसरं एक नाव दिलं जातं इम्परफेक्ट फंगाय, कॉल्ड ॲज इम्परफेक्ट फंगाय. बाकीच्यांना परफेक्ट म्हणायचं कारण सेक्स्युअल रिप्रोडक्शन होतं, याच्यात सेक्स्युअल रिप्रोडक्शन होत नाही, फक्त आणि फक्त असेक्स्युअलच होतं, म्हणून ते अपूर्ण इम्परफेक्ट फंगाय म्हणायचं. याचा मायसेलियम बघितला तर तो सेप्टेटच असतो, पण त्याच्याकडे एक स्पोर तयार झालेला असतो. सो सेप्टेट विथ कोनिडिओफोर. आता कोनिडिओफोर म्हणजे काय, असा एक ऍक्सिस असतो आणि या ऍक्सिसला पुढे जाऊन कोनिडिया असं स्पेरिकल स्ट्रक्चर तयार होतात. याला म्हणायचं कोनिडिओ फोर आणि याला म्हणायचं कोनिडिया. स्पेरिकल स्ट्रक्चर असतं, स्पोर्स असतात, त्याला म्हणायचं कोनिडिया. सो स्पोर्स आर कॉल्ड ॲज कोनिडिया. ओके. आणि मग याचं एक्झाम्पल आहे अल्टरनॅरिया. आणि नेक्स्ट एक्झाम्पल आहे, फर्स्ट एक्झाम्पल आहे अल्टरनॅरिया. नेक्स्ट आहे तर कोलेटोरिकम. So this is about Deuteriomycetes, imperfect fungi, septate with conidiophore. याला म्हणायचं कोनिडिओफोर, ज्याच्यावरती कोनिडिया तयार होतात. कोनिडिया हे त्याचे स्पोर्स आहेत. अल्टरनॅरिया अँड कोलेटोट्रायकम हे जे त्याचे आहेत, कोलेटोट्रायकम आहे, सॉरी इथं ट्रायकम, कोलेटोट्रायकम हे त्याची वेगवेगळी एक्झाम्पल आहेत. ओके, 4 टाइप्स बघितलेले आहेत. व्हिडिओ पॉज करा आणि याची कॅरेक्टरिस्टिक्स लिहून घ्या. आता जस्ट याचा आपण एक फंगसचा फ्लो चार्ट बघूया. फंगसचा फ्लो चार्ट कशा पद्धतीने होईल, हे 4 जे टाइप्स आहेत ते एका फ्लो चार्ट मध्ये आपण लिहिणार आहोत. So types of fungi. Types of fungi. आता या फंगायचे महत्वाचे 4 टाइप्स आहेत. एक सुरुवातीला फायकोमायसिटीज. ज्याला म्हटलं जातं अलगल फंगाय. सेकंड टाइप बघितला तो म्हणजेच अस्कोमायसिटीज. अस्को सॅक लाईक फंगाय असतात, अस्कोमायसिटीज, सॅक फंगाय म्हणायचं. ओके, बॅग लाईक स्ट्रक्चर असतं. थर्ड टाइप बघितला बॅसिडिओमायसिटीज. बॅसिडिओ स्पोर्स तयार करतात. बॅसिडिओमायसिटीज
याला क्लब फंगाय म्हणायचं. काय म्हणायचं? क्लब फंगाय. also called as club fungi. And the last one is Deuteriomycetes. Deuteriomycetes imperfect fungi म्हणायचं. imperfect fungi. आणि इथं आपला किंगडम फंगाय आहे, तो किंगडम फंगाय कंप्लीट होतो. याच्यामध्ये 3 महत्वाचे भाग बघितले आपण. कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या, त्याचं सिग्निफिकन्स बघितलं, त्याचे टाइप्स बघितले आणि शेवटी त्याचा एक आपण फ्लो चार्ट बघितलेला आहे. इथं किंगडम फंगाय हा जो नंबर 4 होता किंगडम, व्हाईटकर्स 5 किंगडम सिस्टीम मधला. फर्स्ट मोनेरा, देन प्रोटिस्टा, देन प्लांटी, देन फंगाय, इथपर्यंतचा पार्ट आपण बघितलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला शेवटचा किंगडम आहे, तो म्हणजे किंगडम ॲनिमॅलिया. याच्या फक्त काही कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहेत, कारण तो ॲनिमॅलिया आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये किंगडम ॲनिमॅलिया नावाचा एक नवीन टॉपिक आहे, त्याच्यामध्ये डिटेल अभ्यासणार आहे. ओके, इथपर्यंत हे लिहून घ्या कॅरेक्टरिस्टिक्स.